Hello friends, today we are going to see our next chapter mathematical methods. विद्यार्थी मित्रांनो, 11वी फिजिक्सच्या दृष्टीने आणि पुढे प्रॉपर पूर्ण फिजिक्सच्या कोर्समध्ये तुम्हाला मॅथेमॅटिकल मेथड्स हे चॅप्टर खूप जास्त महत्त्वाचं आहे. आधीच्या सिलेबसला या चॅप्टरचं नाव स्केलर अँड वेक्टर्स असं होतं, पण याच्यामध्ये मॅथेमॅटिकल मेथड स्केलर आणि वेक्टर आणि कॅल्क्युलस हे दोघं फिजिक्सच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्वाचे आहेत. फिजिक्स आणि मॅथ याच्यामध्ये काय रिलेशन आहे असं जर म्हटलं तर मॅथेमॅटिक्स इज द लँग्वेज ऑफ फिजिक्स असं म्हटलं जातं. जोपर्यंत तुम्हाला मॅथ हे व्यवस्थित एक्सप्रेस करता येत नाही, व्यवस्थित समजून घेता येत नाही, तोपर्यंत तुम्हाला फिजिक्स सुद्धा अवघड वाटेल. म्हणून या दृष्टीने फिजिक्सच्या कोर्समध्येच मॅथेमॅटिकल मेथड असं नाव या वर्षीच्या नवीन सिलेबसनुसार टाकण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं बघा. मॅथेमॅटिकल मेथड्स मध्ये आपल्याला मेनली स्केलर्स अँड व्हेक्टर्स क्वांटिटी म्हणजे काय ते बघायचं आहे. याआधी तुम्ही 10वी मध्ये स्केलर्स आणि वेक्टर्स या क्वांटिटीची एक सिंपल जनरल आयडिया तुम्हाला आली असेल. त्या क्वांटिटी कशा असतात, आपण आधीच्या चॅप्टर मध्ये क्वांटिटीज किती प्रकारच्या असतात, फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार. मग त्याच्यामध्ये स्केलर आणि वेक्टर हे अजून दोन प्रकार आहेत. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय आपल्याला ते आज बघायचं आहे. जे माध्यमिक 10वीला ज्यांचं सेमी इंग्लिश नसेल त्या लोकांना स्केलर्स आणि वेक्टर्स हे सदिश आणि अदिश राशी असे म्हणून लक्षात असते. वेक्टर्सला सदिश राशी असं म्हणत होतो आपण आणि स्केलर्सला अदिश राशी असं संबोधन होतं. याची जनरल आयडिया आपल्याला माहिती आहे, पण त्याच्या पुढे जाऊन त्याचे प्रकार आणि ते काय आहे ते आपल्याला सगळं आता या लेक्चरला बघायचं आहे. सुरुवात करूया आपण व्हॉट इज मीन बाय स्केलर्स. स्केलर्स किंवा अदिश राशी म्हणजे काय तर बघा, एखादी क्वांटिटी फंडामेंटल असो किंवा डिराइव्ड असो, एखादी क्वांटिटी डिराइव्ड करताना आपल्याला त्याचं मॅग्निट्यूड हे महत्वाचं असतं आणि त्याचबरोबर त्याचं युनिट सुद्धा महत्वाचं असतं. फॉर एक्झाम्पल, जर आपण एखादी क्वांटिटी मेजर करायचा प्रयत्न केला, रॉड हॅव्हिंग 5 सेंटीमीटर लेंथ, एक रॉड आहे त्याचे लेंथ किती आहे तर 5 सेंटीमीटर किंवा 1 मीटर किंवा 2 मीटर. जर एसआय युनिट मध्ये आपण म्हटलं, हे सीजीएस युनिट झालं, हे एसआय युनिट झालं. जर मला याला एक्सप्रेस करायचं असेल तर मी याला काय म्हणेन की हॅव्हिंग रॉड समथिंग काहीतरी पी नावाचा एक रॉड आहे. पी चं मॅग्निट्यूड किती आहे तर 2, कारण 2 टाइम्स समथिंग सर्टन एखादं जे मेजर असेल त्याचं प्रॉपर, त्याच्या मल्टिप्लाय बाय 2 तेवढा तो रॉड आहे. आणि मीटर त्याचं काय आहे तर युनिट आहे. म्हणजे मला जर ही क्वांटिटी एक्सप्रेस करायची असेल तर सिंपली मी काय म्हणेन तर P हॅव्हिंग लेंथ ऑफ मॅग्निट्यूड 2 आणि युनिट त्याचं काय तर मीटर. म्हणजे ही क्वांटिटी, हा ऑब्जेक्ट हे मला टोटली डिस्क्राईब करण्यासाठी मला फक्त दोन गोष्टींची गरज पडली. एक म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड आणि दुसरं म्हणजे त्याचं युनिट. अशा प्रकारच्या ज्या क्वांटिटीज असतात त्यांना स्केलर्स असं म्हटलं जातं. स्केलर्सची प्रॉपर डेफिनेशन याच्यावरून आपण तयार करू शकतो. द क्वांटिटी विच वी कॅन टोटली डिस्क्राइब बाय देअर मॅग्निट्यूड अँड युनिट ओनली. Such quantities are known as or are called as scalars quantities. स्केलर क्वांटिटीला पूर्णपणे डिस्क्राइब करण्यासाठी फक्त युनिट, मॅग्निट्यूड आणि युनिट या दोनच क्वांटिटीची गरज असते, दोनच मेजर्सची गरज असते
आणि अशा ज्या क्वांटिटीज आहेत त्यांना स्केलर क्वांटिटी असं म्हटलं जातं. स्केलर क्वांटिटीजचे एक्झाम्पल जर बघायचे असते तर स्केलर क्वांटिटीजचे एक्झाम्पल आहेत मास, नंतर आहे डिस्टन्स. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये फरक आहे. मी इथं डिस्टन्स लिहिलेलं आहे. नंतर टेम्परेचर. या अशा प्रकारच्या क्वांटिटीज आहेत. याच्यामध्ये मास आहे. आपण मास जर समजा एखाद्या दुकानात तुम्ही गेले आणि तुम्हाला जर काहीतरी वस्तू विकत घ्यायची असेल 4 किलो 5 किलो केजी वाईज आपण तिथं सांगू. आपण असं म्हणणार आहोत का की वरच्या दिशेने किंवा खालच्या दिशेने मला 5 किलो साखर द्या, 10 किलो तांदूळ द्या. आपण त्याची डायरेक्शन सांगणार नाही. आपण फक्त तिथं काय करू, व्हॅल्यू समथिंग, मॅग्निट्यूड अँड युनिट्स, बस दोनच गोष्टी टोटली डिस्क्राइब. अशा ज्या क्वांटिटीज असतात त्यांना स्केलर क्वांटिटी म्हणतात. लक्षात ठेवायचं, मराठीमध्ये त्यांना अदिश राशी असं म्हटलं जातं. आणि सेकंड ज्या क्वांटिटीज आहेत त्या आहेत व्हेक्टर क्वांटिटी किंवा सिम्पली व्हेक्टर्स. व्हेक्टर्स हे फिजिक्सच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचं आहे. का? स्केलर आणि वेक्टर याच्या बेसिसवर जे हे झालेलं आहे, डिवायडेशन झालेलं आहे, ते तर महत्वाचं आहे. पण व्हेक्टर्सचा एक वेगळा उपयोग आपल्याला फिजिक्स मध्ये करता येतो. तो काय ते पुढे जाऊन आपण शिकणार आहोत. पण फिजिक्सच्या ज्या व्हेरियस ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक असेल, इलेक्ट्रिक करंट असेल, मॅग्नेटिक फील्ड असेल, ज्या फील्ड लाईन्स वगैरे जे सर्व दाखवायचं असतं ते आपल्याला व्हेक्टर्सच्या मदतीने आणि व्हेक्टर्सच्या कॅल्क्युलेशनच्या मदतीने काढायचं असतं. त्याच्यामुळे व्हेक्टर्स हे खूप जास्त महत्वाचं आहे. व्हेक्टर्स म्हणजे काय तर समजा एखादी वस्तू, आता स्केलर्सच्या बाबतीत आपल्याला लक्षात आलं व्हेक्टर्स, मी आता डायरेक्ट सांगतो व्हेक्टर्सची डेफिनेशन. सिंपल डेफिनेशन व्हेक्टरची काय आहे? द क्वांटिटीज which are totally described by their magnitude, unit as well as direction. Quantity which totally we can describe by their magnitude, unit and as well as direction. इथं क्वांटिटी टोटली डिस्क्राइब करण्यासाठी मॅग्निट्यूड आणि युनिट तर महत्वाचं आहे, पण त्याचसोबत डायरेक्शन सुद्धा महत्वाचं आहे. अशा ज्या क्वांटिटीज असतात त्यांना वेक्टर क्वांटिटी असं म्हटलं जातं. वेक्टर डिनोट करताना कसं डिनोट करतात बघा. वेक्टर्स, समजा एक वेक्टर मला जर ड्रॉ करायचा असेल तर वेक्टरला एरोच्या डायरेक्शनने अशा पद्धतीने एरो सारखी त्याची फिगर असते. याला टेल म्हटलं जातं आणि ज्या डायरेक्शनला एरो असेल त्या पॉइंटला हेड म्हटलं जातं. समजा एखादा वेक्टर मला दाखवायचा आहे, वेक्टर ए स्टार्टिंग पॉइंट फ्रॉम O टू P, then we can write it as vector A. त्याच्यावरती एक एरो दाखवावा लागेल. म्हणजे मी याला कसं लिहू शकतो तर OP इज इक्वल्स टू वेक्टर A. आणि जर त्याचं मॅग्निट्यूड दाखवायचं असेल तर OP इक्वल्स टू सिम्पली मॅग्निट्यूड ऑफ A. वेक्टर्सचे व्हेरियस एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत? मी बघा स्केलर्सच्या बाबतीत डिस्टन्स लिहिलं होतं. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स सारखी क्वांटिटी आपल्याला माहिती आहे, पण डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. का? कारण समजा एखाद्या पॉइंट पासून मी डायरेक्शन, याला म्हणू आपण A B, एखाद्या पॉइंट पासून मी मोशन एखाद्या ऑब्जेक्टचं स्टार्ट केलं आणि फायनल एखाद्या पॉइंट पर्यंत मी पोहोचलो, तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर कोणत्या डायरेक्शनला A टू B का B टू A हे डिस्क्राइब करणं महत्वाचं असतं. म्हणजे तिथं त्याला डायरेक्शन देणं महत्वाचं असतं. म्हणून डिस्प्लेसमेंट ही क्वांटिटी काय आहे तर वेक्टर क्वांटिटी. डिस्टन्स ही वेक्टर क्वांटिटी का नाही? कारण डिस्टन्स इज सिम्पली द मॅग्निट्यूड बिटवीन A टू B. A पासून B पर्यंत किती अंतर आहे ते फक्त मॅग्निट्यूडने आपण दाखवू शकतो. पण जेव्हा डिस्प्लेसमेंट दाखवायची वेळ येते तेव्हा पॉइंट A टू B मूव्ह करतो आहे
बी पासून ए ला मूव्ह करतो आहे ती डायरेक्शन महत्वाची असते. म्हणून वेक्टर्स मध्ये डिस्प्लेसमेंट हे एक एक्झाम्पल आहे वेक्टर्सचं. त्याच पद्धतीने व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन, मोशन रिलेटेड ज्या सर्व क्वांटिटीज आहेत त्या वेक्टर्स मध्ये येतात. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन, फोर्स. येते लक्षात? मग वेक्टर्स आणि स्केलर्स म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता वेक्टर्सचे व्हेरियस जे टाइप्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे नल वेक्टर. नल वेक्टर म्हणजे काय? द वेक्टर हॅविंग झिरो मॅग्निट्यूड इज सिम्पली नोन ॲज नल वेक्टर. ज्याचं मॅग्निट्यूड समजा वेक्टर ए असा असेल तर त्याचं मॅग्निट्यूड हे किती असलं पाहिजे? 0. याला काय म्हटलं जातं? नल वेक्टर. फॉर एक्झाम्पल जर आपण एक्झाम्पल घेतलं तर एखाद्या स्टेशनरी ऑब्जेक्टचं व्हेलॉसिटी कंपोनंट जर मी काढायचा प्रयत्न केला, एक ऑब्जेक्ट आहे तो स्टेशनरी पोझिशनला आहे आणि त्याचं व्हेलॉसिटी कंपोनंट जर मला काढायचं असेल तर व्हेलॉसिटी कंपोनंट काय असतो आपल्याला माहिती आहे. व्हेलॉसिटी इज नथिंग बट द डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर आहे? चेंज इन डिस्प्लेसमेंट, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट with respect to time is nothing but the velocity which is vector quantity. ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट होणार आहे का? नाही. आणि डिस्प्लेसमेंट होणार नसेल तर ही व्हॅल्यू काय आहे? कॉन्स्टंट. तुम्ही डेरिव्हेटिव्ह मध्ये पुढे शिकाल की कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा ऑलवेज 0 असतो आणि म्हणून त्याचं मॅग्निट्यूड काय आलं? 0. मॅग्निट्यूड 0 आलं म्हणून आपण म्हणू शकतो द व्हेलॉसिटी कंपोनंट ऑफ अन स्टेशनरी ऑब्जेक्ट इज अ नल वेक्टर. नल वेक्टरचे सिंपल डेफिनेशन लक्षात ठेवायची. वेक्टर हॅविंग 0 मॅग्निट्यूड. सेकंड आहे रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टर खूप जास्त महत्वाचा पॉइंट आहे. रिझल्टंट वेक्टर शब्दाच्या लगेच लक्षात येईल आपल्याला. बघा, रिझल्टंट मीन्स समथिंग रिझल्ट ऑफ 2 or more क्वांटिटीज. जर समजा दोन वेक्टर असतील, सपोज वेक्टर ए हॅविंग मॅग्निट्यूड 2 युनिट्स, वेक्टर बी हॅविंग मॅग्निट्यूड 5 युनिट, then we can combinedly represent a vector resultant vector. या दोघांचं कॉम्बिनेशन एकाच वेक्टरने आपण दाखवू शकतो जे ह्या दोघांचा रिझल्टंट असेल आणि ते म्हणजे काय? तर ऍडिशन ऑफ बोथ 2 and 5. हा वेक्टर इथून इथपर्यंत आहे, हा वेक्टर इथून इथपर्यंत आहे. ह्या दोघांचं ऍडिशन म्हणजे रिझल्टंट आपण दाखवतोय ते ऑब्वियस तो दोघांपेक्षा काय पाहिजे? ग्रेटर असलं पाहिजे. वेक्टर सी इज द रिझल्टंट ऑफ वेक्टर ए अँड बी. therefore मॅग्निट्यूड दोघांचं जर ऍड झालं 5 + 2 तर 7 इज द रिझल्टंट वेक्टर ऑफ वेक्टर ए अँड बी. सिंपली रिझल्टंट वेक्टर इज द वेक्टर ऑफ 2 or more quantities. मेन शब्द इथं महत्वाचा लक्षात ठेवायचा क्वांटिटीज ह्या सेम असल्या पाहिजे. म्हणजे काय की जर तुम्ही वेक्टर ए फोर्स असेल आणि दुसरी क्वांटिटी जर व्हेलॉसिटी किंवा डिस्प्लेसमेंट घेणार असाल तर ते शक्य नाही. सेम क्वांटिटीजचाच रिझल्टंट वेक्टर आपण ड्रॉ करू शकतो किंवा ऑब्टेन करू शकतो. तर रिझल्टंट वेक्टर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे निगेटिव्ह वेक्टर. One is negative vector. शब्दशः अर्थ आहे the vector which have same magnitudes but opposing in direction are called or are known as negative vector. Magnitude जर सारखं असेल, बघा वेक्टर A आणि वेक्टर B
मॅग्निट्यूड मी लिहिलेलं नाही तरी आपल्याला लगेच लक्षात येईल की त्यांचं मॅग्निट्यूड कसं असेल, सारखं असेल. समजा आपण याला 2 मीटर 2 मीटर, मॅग्निट्यूड दोघांचं कसं आहे, वेक्टर ए इज इक्वल्स टू वेक्टर बी. दोघांचं मॅग्निट्यूड सारखं आहे बट डायरेक्शन इज रिव्हर्स. वेक्टर ए ह्या डायरेक्शनला मूव्ह करतोय आणि वेक्टर बी या डायरेक्शनने मूव्ह करतोय. ते दोघं एकमेकांना ऑपोजिट आहे म्हणून त्याला ऑपोजिट वेक्टर किंवा निगेटिव्ह वेक्टरही आपण म्हणू शकतो. निगेटिव्हलाच ऑपोजिट वेक्टर असंही म्हटलं जातं. याची डेफिनेशन किंवा याची सिंपल कन्सेप्ट काय लक्षात ठेवा मग, निगेटिव्ह वेक्टर्स आर दोज हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड बट ऑपोजिट इन डायरेक्शन. त्यानंतर आहे इक्वल वेक्टर. याचाही शब्दशः अर्थ करा. इक्वल इक्वल काय तर डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड त्यांची सारखी असेल. वेक्टर ए आधीचाच वेक्टर दाखवू आपण 2 मीटर अँड वेक्टर बी 2 मीटर. मॅग्निट्यूड इज सेम अँड ऑल्सो डायरेक्शन इज ऑल्सो सेम. डायरेक्शन दोघांची काय सारखी आहे, मॅग्निट्यूड काय आहे सारखा आहे. म्हणजे वेक्टर ए अँड बी आर द इक्वल वेक्टर्स. त्यानंतर पुढचा टाइप आहे वेक्टर्सचा आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे युनिट वेक्टर. युनिट वेक्टर ची सिंपल डेफिनेशन आहे वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड युनिटी. ज्याचं मॅग्निट्यूड युनिटी असेल, युनिट मॅग्निट्यूड जे वेक्टर्सचं असेल त्याला युनिट वेक्टर असं म्हटलं जातं. रेक्टँगल कोऑर्डिनेट कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जे आपण एक्स वाय झेड कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणतो याला 3 डायमेन्शनल मध्ये एक्स एक्सिस वाय एक्सिस अँड झेड एक्सिस या तिघ एक्सिसला लागून प्रत्येकी एक युनिट वेक्टर डिनोट करावा लागतो आणि तो x साठी वेक्टर आय, y साठी वेक्टर जे आणि k साठी z साठी वेक्टर k ने दाखवला जातो. युनिट वेक्टर along x is or x along x unit vector is I, along y unit vector is j and along z unit vector is k. समजा वेक्टर a च मी डिनोट करेल त्याला युनिट वेक्टर इनटू x ने and into a magnitude of a. Therefore unit vector ux is equals to vector a divided by magnitude of vector a. या दोघांचा रेशो ऑब्वियस काय युनिटी. Therefore ux is the unit vector along vector a. x y आणि z थ्री कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. वेक्टर i is the unit vector along x, j along y and unit vector k is along z axis. त्यानंतर लास्ट आहे पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर याचाही अर्थ शब्दाचा लक्षात ठेवण्यासाठी पोझिशन वेक्टर which shows the position of an object in universe. युनिवर्स का म्हणतोय मी किंवा इन अ स्पेस किंवा इन अ कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. समजा 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम आहे x y and z. याचं ओरिजिन आपण o पासून जर कन्सिडर केला असेल तर समथिंग एखाद पॉइंट p युनिवर्स किंवा स्पेस हा शब्द का वापरला मी कारण तो स्पेस मध्ये कुठेही असू शकतो आणि त्याला रिगार्डिंग आपण x y z 3 कंपोनेंट आहोत. मग p हा जर पॉइंट या डायरेक्शनला असेल तर विथ रेफरन्स ओरिजिन जर मी इथून स्टार्ट केलं तर इथून त्या पॉइंट ऑब्जेक्ट पर्यंत त्या स्टेशनरी ऑब्जेक्ट पर्यंत जो वेक्टर मी ड्रॉन करेल त्याला त्याचा पोझिशन वेक्टर म्हणतात.
आपण त्याला दाखवू वेक्टर आर रिझल्टंट साठी वापरतो आपण सिंपली वेक्टर बी म्हणून. ठीक आहे, म्हणजे ओपी हा जो वेक्टर आहे तो काय आहे वेक्टर बी. दॅट इज वेक्टर बी इज द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट पी फ्रॉम ओरिजिन ओ. पोझिशन वेक्टर सिंपली काय लक्षात ठेवायला मग the vector whose shows the position of an object in three Cartesian coordinate system or space or universe काही म्हणू शकतो. तुमच्या बुक मध्ये जर क्रिटिकल डेफिनेशन याची दाखवलेली आहे. आपल्याला हे फक्त लक्षात ठेवायचे आहे, शब्दशः लक्षात ठेवू शकतो तुम्ही. नल वेक्टर हॅविंग झिरो मॅग्निट्यूड, नंतर आहे रिझल्टंट वेक्टर टू ऑर मोर वेक्टर्सचा रिझल्टंट. थर्ड आहे निगेटिव्ह वेक्टर हॅविंग निगेटिव्ह डायरेक्शन सेम मॅग्निट्यूड बट निगेटिव्ह डायरेक्शन. नंतर आहे इक्वल वेक्टर हॅविंग सेम मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. युनिट वेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड along the axis or along that component of vector. And last one आहे position vector which shows the position of an object from the origin. अशा पद्धतीने आपण व्हेक्टर्सचा हे व्हेरियस टाइप आपण आज बघितले आहेत. पुढच्या लेक्चरला आपण व्हेक्टर्सचं ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन म्हणजे इन शॉर्ट व्हेक्टर्स अल्जेब्रा आपण पुढच्या पॉइंटला बघणार आहोत, पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.